आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर प्रायव्हेट लिमिटेड जी आमची लॅब आहे ही अतिशय चांगल्या प्रकारे आणि NABL मानांकित असल्यामुळे एका योग्य पद्धतीने काम करणारी लॅब आहे. हा आता तिथं आपल्याला माहितीच आहे, आता विषय झाला आपला. त्या लॅबमध्ये कामं कशी होतात छोट्या छोट्या गोष्टींवर मी तुम्हाला सांगू शकतो. जसं की आता सॅम्पल आले, हे आता तुमच्या समोरच माझ्याकडे सॅम्पल आले. आता हे जे सॅम्पल आहे हे पेट्रोल साठी आलेले. तर अशा कुठल्या लॅबमध्ये तुम्हाला अशा प्रकारे पॅकिंग करून सॅम्पलची काळजी घेणारी लॅब इथून सुरुवात होते. आपले सॅम्पल काळजीपूर्वक लॅब पर्यंत पोहोचवले जातात आणि कुठल्या कॅटेगरीमध्ये ते सॅम्पल आहेत ते तिथं मेन्शन केलं जातं, जेणेकरून लॅबमध्ये ते समजतं की आपल्याला काय अनालिसिस करायचं आहे. जसं की आता इथं दिलंय हे पेट्रोल पान डेट परीक्षणासाठी आलेलं सॅम्पल, एवढं सॅम्पल यात पाठवलेलं आहे. याला लॅब एक कोड देते, म्हणजे लॅब मध्ये असलेल्या लोकांना सुद्धा कळायला नको की कोणाचं सॅम्पल आहे. का बरं? कारण की जर सॅम्पल कळलं तर रिझल्ट मध्ये माल प्रॅक्टिस होऊ शकते, चुकीचे रिझल्ट एखाद्या फेवरेबल व्यक्तीकडे जाऊ शकतात. तसं होऊ नये म्हणून कोड मध्ये जातात. पाटील तुमचं जरी सॅम्पल असेल तरी इथं कोणालाच माहित नाही पाटलांचं सॅम्पल आलंय.